कार मित्रो, सिमिलॅरिटी मधील 1.1 आपण कंप्लीट केलंय. 1.2 पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर आपल्याला थेरम्स बघायचे आहेत. राईट, एकूण 4 थेरम्स पाहायचे आहेत आणि मग आपल्याला 1.2 मध्ये जायचं आहे. पहिली थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हॉट इज मीन बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? If a line parallel to one side of a triangle and intersect the other two side into two distinct point, then other two side divide in the same ratio by it. याचा अर्थ समजावून घ्या, लक्ष द्या. पहा, ए बी सी ला कोण पॅरलल आहे? पी क्यू पॅरलल आहे. ही ए बी आणि ए सी ला पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट आहे, परंतु याचा रेशो सेम करते. याचा अर्थ ए पी अपॉन पी बी जेवढा आहे तेवढंच ए क्यू अपॉन क्यू सी आहे. लक्षात आलं का? हे डोक्यात असणं आवश्यक आहे. परत सांगतो पहा, लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे, इकडे लक्ष द्या. लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ द ट्रायंगल, दॅट इज पी क्यू पॅरलल कुणाला आहे? बी सी ला आहे. राईट, अदर टू साइड डिवाइड इन द सेम रेशो. याचा अर्थ एपी अपॉन पीबी चा रेशो जो आहे तोच आपल्याला ए क्यू अपॉन क्यू सी चा रेशो असणार आहे. लक्षात आलं? हे समजणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या. ठीक आहे. व्हॉट इज गिवन? आपल्याला गिवन काय लिहायचं आहे ते महत्वाचं आहे. In triangle ABC, PQ parallel to BC, line PQ intersect AB at P and AC at Q respectively. Then what you have to prove? That AP upon PB is equal to AQ upon QC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन अतिशय महत्वाचं आहे. BQ जोडा, जॉईन BQ as well as CP. हरकत नाही, लक्ष द्या. आता कन्स्ट्रक्शन पर्यंत आपण समजलं. आता आपल्याला ट्रायंगल एपीक्यू आणि ट्रायंगल बीपीक्यू चा विचार करायचा आहे. इन ट्रायंगल एपीक्यू आणि ट्रायंगल बीपीक्यू, राईट, क्यू पासून जर परपेंडिक्युलर टाकला एबी वर तर ती हाईट तयार होईल. राईट, हा जो प्रकार आहे तो पूर्ण इकडे असा घेतला मी, बरोबर. आता क्यू पासून परपेंडिक्युलर टाकला, ही तुमची हाईट तयार होईल आणि ही दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. लक्षात राहा, ट्रायंगल ए पी क्यू ची आणि बीपीक्यू ची हाईट कुठली आहे? ही आहे आणि ही सेम आहे दोन्ही ट्रायंगलला. एरियाज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस, दॅट इज एपी अपॉन पीबी. राईट, हाईट सेम असेल तर या दोघांचा एरिया एपीक्यू आणि पीबीक्यू चा एरिया प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस एपी अपॉन पीबी. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू व्हॉट? करस्पॉन्डिंग बेसिस एपी अपॉन पीबी. Reason लिया, area is proportional to corresponding basis because height are equal. राईट, हाईट इक्वल आहे. ही हाईट आहे, दोन्ही ट्रायंगलची हाईट ही दिसते का? क्यू पासून टाकले ते इक्वल आहे. कारण या दोघांना कॉमन व्हर्टेक्स क्यू आहे. लक्षात राहा, द बेस इन सेम लाईन, कोलिनियर बेस, देअरफॉर हाईट इक्वल, द एरिया इज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. आता आपण ट्रायंगल एपीक्यू तसंच ट्रायंगल पीक्यूसी चा विचार करूया. इथेही तसंच पी पासून आपण परपेंडिक्युलर टाकला समजा, राईट, पी पासून परपेंडिक्युलर टाकला या प्रकारे, तर ती हाईट तयार होते दोन्ही ट्रायंगलला, या आणि या ट्रायंगलची, आणि हाईट सेम आहे, बरोबर. फार तर आपण बाजूला ते काढून बघूया. मी हाच अख्खा असा फिरवून घेतो म्हणजे लक्षात येतो तुमच्या. राईट, क्यू पासून परपेंडिक्युलर टाकलाय आपण यापासून ना, सॉरी पी पासून परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे ही हाईट सेम आहे दोन्ही ट्रायंगलला. हा एक बेस आहे, हा दुसरा बेस आहे, दॅट इज एक्यू अपॉन क्यूसी. Area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to what? AQ upon QC. AQ upon QC. If the height are equal, then area is proportional to corresponding basis. AQ upon QC. याला सेम रिझन लिहा, एरिया इज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. रिझन सुद्धा स्टेटमेंटला फार गरजेचं आहे. लक्षात आलं? समजतं? आणि मग आता आपल्याला पाहायचं आहे, काय पाहायचं आहे बा? टू ट्रायंगल ए पीबीक्यू आणि पीक्यूसी हे दोन ट्रायंगल्स, या दोन्ही ट्रायंगलचा पॅरलल लाईन मध्ये येते. हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल, हे उलट पण केलं मी आपण असं, राईट. हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये, याचा बेस पीक्यू आहे, राईट.
आणि पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळे त्यांची हाईट काय असणार आहे, सेम असणार आहे. हाईट काय असणार, सेम. ही जेवढी आहे तेवढीच आहे. पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स सेम असतं ना, मग बेस सेम आहे, हाईट सेम आहे, एरिया सुद्धा इक्वल असणार आहे. बा आता मी कसं लिहितोय ते महत्वाचं आहे, लक्ष द्या. बोथ द ट्रायंगल लाईज इन द पॅरलल लाईन, देअरफॉर दे हॅव इक्वल हाईट. हाईट इक्वल आहे, बेस PQ इक्वल आहे, देअरफॉर एरिया शुड बी इक्वल. area should be equal. That is, area of triangle PBQ and area of triangle PQC same आहे. area of triangle PBQ and area of triangle PQC both are equal, right? हे दोन्ही इक्वल आहेत एरिया. आता थोडंसं लक्ष द्यायचं इक्वेशन 1 आणि 2 मध्ये. न्यूमरेटर ऑलरेडी इक्वल आहे, APQ APQ. डिनॉमिनेटर आत्ताच इक्वल मिळाला, हा पहा, PQB ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC यांचा म्हणजे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आहे आणि हे दोन्ही इक्वल आहेत, राईट? समजतं तुम्हाला? आणि म्हणून तुमच्या LHS सेम आहेत. काय आहेत? LHS इक्वल आहेत. LHS इक्वल असेल तर RHS सुद्धा काय असतात, इक्वल असतात. समजतं? येतं लक्षात? म्हणून आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम 1, 2 and 3 what you get, AP upon PB is equal to AQ upon QC. समजतं? लक्ष द्या. LHS सेम मिळाले आपल्याला फ्रॉम 1, 2 and 3, राईट? LHS आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे LHS सेम आहे, म्हणजे RHS AP upon PB is equal to AQ upon QC. समजलं? हा, फ्रॉम APQ upon PBQ जेवढा आहे तेवढाच APQ upon PQC आहे, फ्रॉम 1 to 3. आता तुमच्या लक्षात येईल LHS सेम आहेत म्हणून RHS सुद्धा इक्वल आहेत. AP upon PB is equal to what, AQ upon QC. झालं, राईट? समजतं? हा, आणि मग याचं ऍप्लिकेशन कसं वापरायचं आपल्याला ते मी आता पुढे दाखवणार आहे. ही सोपी पद्धत आहे. पहा, MN कुणाला पॅरलल आहे, QR ला, म्हणून PM अपॉन MQ जेवढं आहे तेवढंच PN अपॉन NR आहे. बस संपलं. तसंच या MN कुणाला पॅरलल आहे, XZ ला. Y पासून सुरुवात करा, YM अपॉन, राईट, YM अपॉन MX इज इक्वल टू YN अपॉन NZ. तसंच तिकडे या इन ट्रायंगल RST मध्ये MN कुणाला पॅरलल आहे, RS ला. T पासून सुरुवात करा, राईट, TM अपॉन MR, TM अपॉन MR इज इक्वल टू TN अपॉन NS. समजतं? इथे या ठिकाणी RS पॅरलल टू BC आहे, म्हणजेच AR अपॉन RB इज इक्वल टू AS अपॉन SC. इकडे या इन ट्रायंगल LMN AB पॅरलल टू LN आहे, या ठिकाणी M पासून सुरुवात करा, MA अपॉन AL, MB अपॉन BN. राईट, इथे या ट्रायंगल DEF मध्ये MN पॅरलल टू DE आहे, राईट. मग या ठिकाणी F पासून सुरुवात करा, FM अपॉन MD इज इक्वल टू FN अपॉन NE. समजतं? लक्षात आलं? अप्लाय कसं करायचं? या ठिकाणी पहा, MN पॅरलल टू QR आहे, म्हणजे PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR, राईट. हे बेसिक प्रॉपर्टी थेरम आहे, त्याचे काही ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला दाखवले, बरोबर. आणि मग आपल्याला करता येईल या पद्धतीने त्याचं थेरम कशी तयार होते हे पाहिलं आपण. त्यानंतर आपण दुसरी थेरम पाहणार आहोत, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्टी. कॉन्व्हर्स म्हणजे उलट. या ठिकाणी DE पॅरलल टू BC होतं, त्यावेळेला काय माहित होतं, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन AC. असं याचं कॉन्व्हर्स म्हणजे काय, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC असेल तर DE मस्ट बी पॅरलल टू BC, दॅट इज लाईन L पॅरलल टू BC. आपल्याला काय थेरम सांगते पहा, if line divides any two sides of the triangles in the same ratio, then line is parallel to third side. याचा अर्थ असा आहे, इन ट्रायंगल ABC AD अपॉन DB इज इक्वल टू E अपॉन EC दिला असेल समजा. इन ट्रायंगल ABC लाईन L जी आहे ती AB आणि AC ला D आणि E मध्ये इंटरसेक्ट करते, सच दॅट AD अपॉन DB जेवढा आहे तेवढंच E अपॉन EC आहे, आपल्याला दिलेलं आहे. देन व्हॉट यू टू प्रूव्ह दॅट दिस लाईन L और D पॅरलल टू BC आपल्याला प्रूव्ह करायचे. आपण वेगळ्या मेथड, इनडायरेक्ट मेथडने हा जो
एक्झाम्पल्स हे दिलेले आहे, स्टेटमेंट दिलेले आहे आपल्याला, थेरम दिलेले आहे, थेरम प्रूव्ह करायचं आहे इनडायरेक्ट मेथडने. ते कसं करायचं पहा, लाईन एल इज पॅरलल टू बीसी प्रूव्ह करायचं. आपण काय म्हणायचं, लाईन एल इज नॉट पॅरलल टू बीसी. we suppose that or assume that D is not parallel, line L is not parallel to BC. म्हणजे म्हणून आपण एक D मधून एक लाईन काढूया. ती जी लाईन आहे DF, राईट, DF पॅरलल टू BC आपण कन्सिडर करूया. कोण कोणाला कन्सिडर केले आपण, DF पॅरलल टू BC, A dash F dash C, राईट. In triangle ABC, DF parallel to BC, what is BPT? Basic property theorem. AD upon DB is equal to AF upon FC. AD upon DB is equal to AF upon FC by basic property theorem, BPT theorem, right? But what is given? AD upon DB is equal to A upon AC आपल्याला दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल पहा, या ठिकाणी LHS सेम आहेत, म्हणजे RHS इक्वल असल्यास पाहिजे, राईट. Therefore, AF upon FC is equal to A upon AC. Then take componendo from 3 and 4, right? Componendo करा म्हणजे काय करायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ऍड करायचं. AF plus FC upon FC, AE plus AC upon EC. टेक कंपोनंडो. कंपोनंडो माहिती आहे तुम्हाला, राईट, रेशो प्रोपोर्शन मध्ये पाहिलेलं आहे. तर AF plus FC, AF plus FC जर केले तर AC मिळेल आपल्याला. तसंच AE plus EC, AE प्लस EC जर केलं तरी सुद्धा AC मिळेल. म्हणजेच AC अपॉन FC इज इक्वल टू AC अपॉन EC येईल आपल्याला. आता न्यूमरेटर सेम आहे बा, म्हणजे डिनॉमिनेटर सेम असलेच पाहिजेत. देअरफॉर FC मस्ट बी इक्वल टू AC. FC इज इक्वल टू काय मिळालं, EC मिळालं, बरोबर. FC चं डिस्टन्स आणि EC चं डिस्टन्स आहे, याचा अर्थ F आणि A नॉट डिफरंट पॉइंट. ते आता डिफरंट दिसत आहेत तुम्हाला, पण ते डिफरंट नाहीये. आपण डिफरंट घेतलेले होते, राईट, पण ते डिफरंट नाहीये. डिफरंट नाही त्याचा अर्थ DF लाईन आणि DE लाईन, म्हणजे लाईन L म्हणजेच लाईन DF हे सारखे आहे. F and A not different, that is line DF and line DE is not different. That is our assumption is wrong. काय, DF is not D is not parallel to BC असं आपण जे अज्युम केलं ते चुकीचं आहे, राईट. D म्हणजेच DF आहे आणि DF पॅरलल टू व्हॉट, BC, दॅट इज लाईन L इज पॅरलल टू BC. हो काय, संपलं. आता याचं सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये कसं आपल्याला करायचं आहे ते बघा. म्हणजे काय दिलेलं आहे या ठिकाणी, इकडे लक्ष द्या. इन ट्रायंगल PQR मध्ये PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR दिले. याचा अर्थ MN कुणाला पॅरलल असेल, QR असेल, बरोबर आहे. दुसरं या ठिकाणी YM अपॉन MX इज इक्वल टू YN अपॉन NZ दिले. याचा अर्थ MN कुणाला पॅरलल आहे, XZ ला पॅरलल आहे. लक्षात आलं का, MN कुणाला पॅरलल आहे, कॉन्व्हर्स ऑफ BPT दिला, राईट. समजतं. इथे या TM अपॉन MR इज इक्वल टू TN अपॉन NS दिलाय आपल्याला, राईट. याचा अर्थ हे MN कुणाला पॅरलल असेल, RS ला पॅरलल असेल. MN पॅरलल टू RS, कॉन्व्हर्स ऑफ BPT दिला, राईट. समजतं. या ठिकाणी पहा, AR अपॉन RS इज इक्वल टू AS अपॉन SC. याचा अर्थ RS कुणाला पॅरलल असेल, BC ला असेल. या ठिकाणी MA अपॉन AL इज इक्वल टू MB अपॉन BN आहे. याचा अर्थ AB पॅरलल टू LN आहे. या ठिकाणी या FM अपॉन MD इज इक्वल टू FN अपॉन NE आहे. याचा अर्थ MN पॅरलल टू काय, D आहे. बस समजलं, लक्षात आलं. म्हणजे दोन साइड्स जर प्रोपोर्शनल असतील तर थर्ड साइड ही काय असते, पॅरलल असते. ओके. आता आपल्याला ऍप्लिकेशन on basic property theorem. If three lines are parallel and two transverse was given, पाहिजे लक्ष द्या आपल्याला. पहिल्यांदा लाईन L, लाईन M आणि लाईन N, या तिन्ही लाईन पॅरलल आहेत. ही लाईन X जी आहे ही ट्रान्सवर्स आहे, PRA मध्ये इंटरसेक्ट करते. दुसरी ट्रान्सवर्स Y आहे ती QSB मध्ये
काय करते इंटरसेप्ट असं असेल तर हा इंटरसेप्टेडचा रेशो जो आहे पी आर अपॉन आर ए, पी आर अपॉन आर ए इज इक्वल टू क्यू एस अपॉन एस बी, क्यू एस अपॉन एस बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजतं? एनिवे लक्ष द्या. Ratio of intercept made on transversals by three parallel lines equal to the ratio of corresponding intercept made by another transversal on the same parallel lines. याचा अर्थ असा आहे लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N या तीन लाईन पॅरलल आहेत. X आणि Y या ठिकाणी लिहिले ना तुम्ही दाखवा इथे X राईट इथे लिहिले आहे X आणि Y. These are transversals right. Intersect first this line PRA and Y transversal intersect QSB. Okay. What did to prove that? आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर RB सॉरी PR अपॉन RA इज इक्वल टू व्हॉट QS अपॉन SB हे प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन करतोय बा PB जोडतोय आपण. PB लाईन M ला म्हणजे लाईन RS ला H मध्ये इंटरसेक्ट करते. ओके H मध्ये इंटरसेक्ट करते. आता ट्रायंगल PAB चा विचार करता RS पॅरलल टू AB आहे दॅट इज लाईन M पॅरलल टू लाईन L म्हणजे RS पॅरलल टू AB. In triangle PRA what is RH parallel to AB, therefore PR upon RB is equal to PH upon HB. पहिला पार्ट संपला. त्यानंतर दुसरा ट्रायंगल घ्या PQB घ्या. याला हे रिझन बेसिक प्रोपोंडी थेरम. ओके या ठिकाणी आपण असंही करू शकतो SH पॅरलल टू PQ therefore BS upon QS is equal to BH upon PH or PH upon HB is equal to QS upon SB असंही म्हणू शकतो राईट. आणि मग तुमच्या लक्षात येईल PH upon AB PH upon HB RHS सेम आहे, RHS सेम आहे. या ठिकाणी पहा RHS सेम आहे PH upon HB PH म्हणजे LHS सेम असलेच पाहिजे. दॅट्स युअर आन्सर. ओके फ्रॉम 1 and 2 व्हॉट यू गेट PR upon RA is equal to QS upon SB. हो गया. That's your answer. Right. याचा ऍप्लिकेशन कसा वापर करणार पहा. या ठिकाणी समजते का AB पॅरलल टू CD पॅरलल टू DF therefore AC upon CE is equal to BD upon DF. संपला. 3 parallel lines and their transversals right प्रॉपर्टीचा वापर केला तर AC upon CE is equal to BD upon DF. इथे या तसंच AB पॅरलल टू PQ पॅरलल टू CD आहे. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC है और CD है. Therefore AP upon PD is equal to BQ upon QC. Therefore what you get? Property of three parallel lines and transversals, what you get? AP upon PD is equal to BQ upon QC. या ठिकाणी या थर्ड मध्ये बघा लाईन L पॅरलल टू M पॅरलल टू N दॅट इज PA पॅरलल टू QB पॅरलल टू RC आणि X आणि Y ट्रान्सफर्स आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. काय मिळालं आपल्याला PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC और AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. इकडे या ठिकाणी AP पॅरलल टू PQ पॅरलल टू CR पॅरलल टू राईट DS म्हणजे या ठिकाणी AB अपॉन PQ जेवढं आहे तेवढंच BC अपॉन QR आहे तेवढंच CD अपॉन RS आहे. बस संपलं. हा पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल्स व्हॉट यू गेट AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू CD अपॉन RS असा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे राईट. त्यानंतरची आताची शेवटची थेरम आपल्याला बघायची आहे कारण त्या चारही थेरम आपल्याला महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी इन a triangle the angle bisector divide the side opposite the angle in the ratio remaining side. याचा अर्थ काय बा
इन अ ट्रायंगल द अँगल बायसेक्टर डिवाइड द साइड, म्हणजे इन ट्रायंगल ABC BAC ह्या अँगलचा एडीया बायसेक्टर आहे, हा अपोजिट साइडला BD अपॉन DC मध्ये काय करतो, डिवाइड करतो. तो रेशो कुणा इतका आहे, AB अपॉन AC इतका आहे. रिमेनिंग साइड राईट, म्हणजे अपोजिट साइड ही BC असेल तर रिमेनिंग साइड AB आणि AC आहे, म्हणजे BD अपॉन DC हा AB अपॉन AC इतका रेशो इतका असणार आहे. एडी गिवन काय, एडी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC ऑफ ट्रायंगल ABC. What to prove that BD upon DC is equal to AB upon AC, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन. बा एडी लाईन दिसते का, एडी लाईन, या एडी लाईनला सी मधून एक पॅरलल लाईन काढायची, लक्षात आलं, आणि BA पुढे वाढवायचे आणि दोन्ही इंटरसेक्ट करतात, त्याला ई नाव द्यायचं आहे. लक्षात, ही कन्स्ट्रक्शन आहे. मी परत सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. बघा एडीला सी मधून एक पॅरलल लाईन काढा, तसंच BA लाईन पुढे वाढवा, दोन्ही इंटरसेक्ट करतात, त्याला ई नाव द्या, म्हणजे ट्रायंगल AEC पण मिळालं आपल्याला या ठिकाणी. समजतं का? एनिवे बघूया आपल्याला कसं सोडवायचं आहे. प्रूफ एडी पॅरलल टू सी, बरोबर, एडी कुणाला पॅरलल आहे, सी ला, किंवा सी कुणाला पॅरलल आहे, एडी ला, बरोबर. देयरफॉर अँगल हा जो BAD जे आहे हा अँगल, आणि अँगल AEC आहे हा कुठला आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. कुठला अँगल आहे, करस्पॉन्डिंग. इफ द लाईन्स आर पॅरलल द करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल. ओके, तसंच आपण एडी पॅरलल टू सी माहिती आहे, AC ट्रान्सफर्स म्हणून मांडली या ठिकाणी. समजा तर DAC आणि ACE हे दोन्ही अँगल सारखे असतात. DAC जेवढा आहे राईट, DAC जेवढा आहे तेवढं ACE आहे. याला कारण काय, अल्टरनेट अँगल. ओके, बट व्हॉट इज गिवन, एडी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC, हे आपल्याला दिलेलं आहे. एडी हा बायसेक्टर आहे राईट, म्हणजे हे दोन सारखे आहेत. बा हे जर दोन सारखे असतील तर हे सुद्धा दोन्ही सारखे असलेच पाहिजे. याचं कारण सांगतो, लक्ष द्या. BAD आणि DAC सारखे आहेत, म्हणजे LHS सारखे आहेत, म्हणजे RHS सारखे असल्यास पाहिजे. लक्षात आलं. आता ते लिहायचं कसं सांगतो. समजा एडी इज अ बायसेक्टर गिवन राईट. पहा या ठिकाणी BAD आणि DAC सारखे आहेत, म्हणजे LHS सारखे आहेत, म्हणजे RHS सारखे असल्यास पाहिजे. इन ट्रायंगल ACE मध्ये आपल्याला AEC आणि ACE सारखे मिळाले. आता बेस अँगल सारखे मिळाले, म्हणजे अपोजिट साइड इक्वल, AE जेवढं आहे तेवढंच AC आहे, बरोबर. बेस अँगल सारखे असल्यामुळे AC जेवढं आहे तेवढंच AE असेल, कारण हे अँगल सारखे आहेत. हा अँगल आणि हा अँगल सारखा आहे राईट. समजतं. फ्रॉम 1 आणि 2 यू गेट दिस राईट. ट्रायंगल मध्ये अँगल्स इक्वल्स आहेत म्हणून अपोजिट साइड इक्वल आहे. AE जेवढा आहे तेवढंच AC आहे. आता थोडासा ट्रायंगल BCE मोठ्या ट्रायंगलचा विचार करा. मोठा ट्रायंगल BCE चा विचार करा. AD कुणाला पॅरलल आहे रे, CA ला. मग तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं BPT थेरम काय, BD अपॉन DC चा रेशो आणि AB अपॉन AE चा रेशो काय असेल, सेम असेल. बस तो लिहा. बाय युजिंग BPT व्हॉट यू गेट, युजिंग BPT BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन A राईट. BPT थेरमचा वापर केला, कारण या ठिकाणी ट्रायंगल BCE मध्ये AD पॅरलल टू C आहे राईट. आणि म्हणून BPT थेरम काय सांगते आपल्याला, BD अपॉन DC जेवढा आहे तेवढंच BA अपॉन AE. BA म्हणजेच AB असंही म्हणू शकता, समजतं का. बट AE कुणा इतका आहे, AE आणि कुणा इतका आहे, AC इतका आहे. जिथं AE आहे तिथं AC टाका, संपला विषय. राईट. BD अपॉन DC ॲज इट इज. BA अपॉन AE, AE च्या ऐवजी काय टाकलं, AC टाकलं. दॅट्स युअर आन्सर. बरोबर आहे का.
परत सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. ट्रायंगल BAC चा हा बायसेक्टर आहे, राईट. म्हणून अपोजिट साइडचे दोन भाग झाले, BD आणि DC. आणि याचा जो रेशो आहे तो रिमेनिंग साइड जे आहेत कुठला, AB आणि AC चा रेशो इतका असला पाहिजे. संपलं. आता याचे काही ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला दाखवतो, त्याचा वापर कसा करतात तोही आपण बघूया. हे पाहिले आपण, ट्रायंगल ABC मध्ये AD बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल BAC चा, राईट. म्हणून BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AC, हे आपण पाहिलं. तसं या ठिकाणी पहा, BD बायसेक्टर आहे अँगल ABC चा, बरोबर का. म्हणून AD अपॉन DC चा रेशो जेवढा आहे तेवढाच रेशो AB अपॉन BC चा आहे. म्हणजे AD अपॉन DC जो रेशो आहे तो कोणा इतका आहे, AB अपॉन BC इतका आहे, राईट. या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ABC मध्ये CD बायसेक्टर अँगल C चा, राईट. मग याच्या अपोजिट साइडचा रेशो म्हणजे कोणाचा, AD अपॉन BD, AD अपॉन BD कोणा इतका असेल, AC अपॉन BC इतका असेल. बस, दॅट्स एंड. हे समजलं, आपल्याला कुठलंही गणित करता येईल. लक्षात आलं. एक सेकंद फक्त मला वेळ द्या, लिहून घेऊया ते. या ठिकाणी परत पहा, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. इकडे AD अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन BC. गॉट इट. समजतं मित्र. एकूण आपण 4 थेरम पाहिला, 4, राईट. 4 थेरम पाहिला. पहिली थेरम पाहिली BPD, दुसरी कॉन्व्हर्स ऑफ BPD, तिसरी थेरम 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्स, आणि चौथी थेरम अँगल बायसेक्टरची. त्या पाहिलेल्या आहेत. काय शंका असेल तर परत 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 तुम्ही व्हिडिओज बघायचे आहेत, आणि त्यातून शंका असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही. मित्रो, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. भूमितीसारखा किचकट विषय आहे, परंतु मी ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे, आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल. आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, आणि इवन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल. आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. वेळ दिलात, अभ्यास करायचं ठरवत आहे, प्रामाणिकपणे आपल्याला जॉमेट्रीमध्ये अल्जेब्रामध्ये यश आणायचं आहे तर नक्कीच याचा फायदा होणार. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद.